नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे ज्योतीसोबतची मजा. या कथेला मी 2-3 नाव दिले आहेत, परंतु तुमची सोय व्हावी म्हणून यासाठी मी एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टचं नाव आहे ज्योती. ज्योती नावाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात तर या कथेचे पूर्ण भाग तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतील. मित्रांनो, आता तुमचा मी जास्त वेळ न घालवता व पाठीमागच्या भागामध्ये काय घडलं हे न रिपीट करता कथेमध्ये पुढं काय घडलं हे तुमच्यासमोर आजच्या या कथेमार्फत सादर करणार आहे. तर मित्रांनो, लताच्या शेतामध्ये तिची जमीन नांगरून मी एकदम तिला मदमस्त केलं होतं. ती माझ्या कामावर खूप खुश होती. असेच तिला रोजगारी पाहिजे होते. मग ती मला म्हणाली, आज मी तुझ्यावर खूप खुश झाले आहे. असा रोजगारी जर मला मिळाला तर मी कशाला दुसरा माणूस ठेवू. तू सर्व काही काम अगदी मन लावून आणि एकदम व्यवस्थितपणे केलं आहेस. त्याच्यामुळे आजपासून सर्व काम तुझ्याच हवाली. ही जमीन आजपासून तुझ्याच हवाली केली आहे. या जमिनीची मशागत करायचं काम मी तुला दिलं आहे. आता या जमिनीचा केअरटेकर म्हणून मी तुला नेमलं आहे. त्याच्यामुळं तुला कसं करायचं आहे, काय पाहिजे, जमिनीमध्ये कुठं बदल करायचे, काय करायचं आहे, तुझ्या हिशोबाने करत चल. तुला जेव्हा नांगरायचं आहे, जेव्हा खुरपायचं आहे, जेव्हा कामला करायचं आहे, ते सर्व काही तू तुझ्या मनावर करू शकतोस. परंतु हो, त्यासाठी तुला माझी काही परमिशन घ्यायची गरज नाही. तू मला सांगायचंस तुला काय पाहिजे, कधी पाहिजे. तुझ्या जेवणाखावण्याची व्यवस्था पण माझ्याकडे असेल. मग मी म्हणालो, लता, माझ्या जेवणाखाण्याची व्यवस्था तू करायची काही गरज नाही. माझं काही घर दूर नाही. मी इथल्या इथं तुझ्या जमिनीची मशागत करून देईन. मला कधी पाहिजे तेव्हा येईन, परंतु त्या अगोदर मी तुला कल्पना देत जाईन. तशी ती म्हणाली, हो बरोबर आहे. मग ती मला म्हणाली, आता जमीन नांगरून आणि त्याच्यावर कसणी आणि बाकीची कामं करून तू खूप थकला आहेस. तुला चहा पाणी काही एनर्जी ड्रिंक वगैरे घ्यायचं आहे का? तसं मी म्हणालो, तू मला एनर्जी ड्रिंक काय देणार आहेस? आणि मला तर काही एनर्जी ड्रिंकची वगैरे काही आवश्यकता वाटत नाही. तुला असं कशानं वाटतं आहे की मला एनर्जी ड्रिंकची आवश्यकता आहे म्हणून? माझ्यामध्ये तुला काही कमतरता भासली का? काय प्रॉब्लेम वाटला का तुला? मग लता मला म्हणाली, अरे कमतरता वाटायचा काही प्रश्नच नाही. कारण ज्योती दिदी आमच्यापेक्षा खूप अनुभवी आहे. ती खूप वर्षापासून तिची जमीन कसून घेते. त्याच्यामुळं जमीन कसून घ्यायचा अंदाज आणि जमीन कसून घ्यायची माहिती आमच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा तिला जास्त आहे. त्याच्यामुळं तिनं तुझं ट्रॅक्टर तिच्या जमिनीवरून 2-3 वेळेस तरी चालवायला लावलं असेल. कारण ती एकदम परफेक्ट आहे. शेतजमीन कसून घेण्यामध्ये ती माहीर आहे. त्याच्यामुळे तुझ्या ट्रॅक्टरला तिने निश्चितच जास्त काम लावलं असेल. तुझं ट्रॅक्टर थकलं असेल, त्यातलं डिझेल संपलं असेल असं मला वाटतं आहे. म्हणून मी म्हणलं, तुला काही चार्जिंगची वगैरे आवश्यकता आहे का? तुझ्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल पेट्रोल ऑइल काही बदली करायचं आहे का? यासाठी मी तुला विचारलं. आणि तू पण मेहनत करून खूप थकला असशील. त्याच्यासाठी तुला पण काही चहा पाण्याची काहीतरी आवश्यकता लागेल ना. कारण माझ्या शेतीवरचं जरी काम संपलं असेल तर मला माहीत आहे आता तू लगेचच काही वेळानंतर छोटीच्या शेतावर पण नांगरण करणार आहेस. तिच्या शेतीची पण देखभाल तुलाच करायचे हे मला माहीतच आहे. मी जरी झोपले तरी तू तुझं काम चालूच ठेवणार आहेस. मी आराम करेन, परंतु तुझ्या जीवाला काही आराम नाहीच. बरोबर बोलते ना मी? मित्रांनो, तिचं बोलणं खरोखरच बरोबर होतं आणि तिनं माझ्या मनातली सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितपणे ओळखल्या होत्या. मग मी तिला म्हणालो, हो लता, तू अगदी बरोबर बोलतेस, परंतु मला काही इच्छा नाही. मग ती मला म्हणाली, अरे मला थकल्यासारखं वाटतं आहे आणि तुला मात्र काहीच वाटत नाही. मग मी एकदा माझ्या मोबाईलमध्ये टाईम बघितला. त्यावेळेला रात्रीचे 2:20 झाले होते. मी माझ्या मोबाईलमध्ये टाईम बघितलेलं, तिनं पण बघितलं. मग लता मला म्हणाली, अरे 2:20 झालेत. झोप बाबा आता. मला तर सकाळी लवकर उठावं लागेल. तुझं काय, तू एकदम बिनधास्त झोपशील आणि मला तर सकाळी उठून लवकर काम करावं लागेल. ज्योती दिदी उठली की ती माझ्या नावानं ओरडायला सुरुवात करेल. मला जर झोपेतून उठायला उशीर झाला की ती ओरडायला तयारच असते. तिला कसं काय सांगणार आणि तिला बोलणार तर कोण बोलणार? मी म्हणालो, जाऊ दे, तू तिचा विचार करू नकोस. आणि हो, तुला थकल्यासारखं जर वाटत असेल तर जा, तू मस्तपैकी चहा घेऊन ये. मग ती मला म्हणाली, हो मी मस्तपैकी चहा घेऊन येते आणि तू मात्र छोटीच्या जमिनीवर मशागत करायला सुरुवात कर मी येण्याच्या अगोदरच, हो ना? तसं मी म्हणालो, काय यार कशी बोलतेस? चल ठीक आहे, मी पण येतो तुझ्यासोबत. मग मी त्याच्यासोबत ती किचनकडे जाऊ लागलो. आता यावेळी मात्र आम्ही दोघे एकदाच किचनकडे निघालो होतो. परंतु आता मात्र आम्ही त्या दरवाजाला बाहेरून कडी लावली नव्हती. तो दरवाजा फक्त आम्ही पुढे ढकलला, पुढे लोटला आणि आम्ही दोघे किचनमध्ये गेलो.
किचनमध्ये गेल्यानंतर लताने मला मस्त आत्ताच्यासारखंच मसाला दूध बनवून दिलं. मग मी तिला हळूच म्हणालो, या मसाला दूधमध्ये तर काही तू मिक्स केली नाहीस ना? तसं ती हसू लागली आणि मला म्हणाली, तू छोटीशा जमिनीवर मशागत करणार आहेस हे मला माहीत आहे आणि तू असं काही करू नयेस, म्हणूनच मी त्यामध्ये काहीतरी मिक्स करेन असं तुला वाटतंय ना? मग मी हसलो. तशी ती मला म्हणाली, राजेश, माझे विचार तेवढे हलक्या पातळीचे नाहीत किंवा मी तेवढी खालच्या पातळीची नाही. जे सुख मला मिळावं, जे सुख मला मिळाले ते सर्व सुख इतरांना पण मिळावं असंच मला वाटतंय. तू छोटीला पण संतुष्ट केलंस तरी मी समाधान आहे आणि तू तिला संतुष्ट करू नकोस. तिची जमीन नांगरू नकोस. त्याच्यावर मशागत करू नकोस असं मी म्हणून तुला कसं काय वाटलं? फक्त एक गोष्ट होती, छोटीच्या अगोदर हे मला पाहिजे होतं. कारण मी खूपच आग लागली होती माझ्यामध्ये. मी खूप तापले होते आणि माझ्या जमिनीला मशागत करून घ्यायची खूप गरज होती. मला अत्यावश्यकता असल्यामुळे मी थोडीशी जास्त ओव्हर झाली होती आणि त्यामुळंच मी ते टोकाचा निर्णय घेतला. आणि तू काळजी करू नकोस. मी तिला फक्त 1.5 टॅबलेट दिली आहे. त्याच्यामुळे 2 तासामध्ये ती लगेच उठून बसेल. तिच्या झोपेची टायमिंग आता संपत आली आहे. त्याच्यामुळे आता तकलीफ होणार आहे ती फक्त तुलाच. आणि हे जे एनर्जी ड्रिंक बनवते किंवा मसाला दूध मी तुला बनवून देत आहे ते तुझ्या स्वास्थ्यासाठीच देत आहे. कारण मी तर आता झोपी जाईन, परंतु तुला आणखी नांगरणे करायचे. मी तुझ्या सर्व गोष्टीचा विचार करूनच मी तुझ्यासाठी हे सर्व काही करायचं ठरवलं. मी म्हणालो, लता, तू खरोखरच खूप हुशार आहेस आणि तू माझी खूप काळजी घेतेस. थँक्यू, मी खूप आभारी आहे. तशी ती मला मला म्हणाली, मगाशी तू माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्दल पण मी तुझे आभारच मानायला पाहिजेस का? सर्व काही करायलाच पाहिजे का? तसं मी म्हणालो, अगं असं काही नाही. मग ती म्हणाली, प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये सर्व काही माप असते. मग मी तिला म्हणालो, मग तू माझ्यासोबत मैत्री केलीस की प्रेम? काय आहे मला पण सांग, म्हणजे मला पण तशा हिशोबाने राहता येईल. मग ती मला म्हणाली, तुला काय वाटते? मी म्हणालो, मला तर दोन्ही पण वाटते. मग ती मला म्हणाली, हो ना, मग बरोबर आहे. प्रेम पण आहे आणि मैत्री पण आहे. दोन्ही पण कॉम्बिनेशन. मग आम्ही दोघे पण एक तास हसलो. तिने आता मस्त मसाला दूध उकळायला ठेवलं होतं. काही वेळ गेला, मसाला दूध उकळू लागलं. जसं मसाला दूध उकळू लागलं तसं ती मला म्हणाली, मसाला दूध छान बनला आहे. त्याचा सुगंध पण येत आहे. तुला काही जाणवते का? मी म्हणालो, हो ना, एकदम मस्त जाणवते. मसाला दूध तयार झाल्यानंतर ती मला म्हणाली, हे मसाला दूध छान आहे की मगाशी पिलेलं दूध छान होतं? मग मी तिच्याकडे बोट केलं आणि तिच्या त्या हापूस आंब्याकडे बोट दाखवत मी म्हणालो, मगाचं पण मसाला दूध व्यवस्थित नव्हतं आणि हे पण नाही, परंतु तुझं जे मसाला दूध आहे ना, निक्कं, ते दूध खूप छान होतं. मग ती हसू लागली. तिनं तिथंच ठेवलेलं लाटणं घेतलं आणि माझ्या अंगावर मारायला धावली. मला म्हणाली, एवढं पिळून काढलंस, एवढं पिळून दूध पिलंस आणि आता म्हणतोस की ते दूध छान होतं. दूध पिताना तुला नाही का वाटलं ते दूध छान आहे म्हणून? तेव्हा कसं काय सांगितलं नाहीस? तेव्हा मी तिला म्हणालो, लता, मी तेव्हा शेतीची मशागत करण्यात व्यस्त होतो आणि तू मला पाजलेलं दूध खरोखरच खूप छान होतं. मग ती हसू लागली. ती हसत होती. तिचा हात माझ्या हातात होता. आम्ही पण जवळजवळ थांबून मस्करी करत होतो आणि अधूनमधून मी तिच्या शरीराला टच पण करत होतो. त्या किचनच्या कट्ट्याजवळ थांबून आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. मग ती मला म्हणाली, अरे थांब, सर्व काही दूध जळून जाईल. मी सर्व काही बाजूला करते आणि मग आपण दोघे मस्त दूध पिऊ. लताच्या बोलण्यावर मी माझा हात बाजूला काढला आणि लताने तिथेच ठेवलेले दुसरे 2 नवीन कप काढले आणि त्या 2 नवीन कपामध्ये तिनं मसाला दूध ओतायला सुरुवात केली. आणि जसं तिनं दूध ओतलं तसं बाहेरून आवाज आला, मला पण आहे का दूध? मिळेल का मला पण? आणि तुम्ही दोघे दूध पितायत आणि मला मात्र झोप लागली. आता बाहेरून येणारा आवाज साहजिकच छोटीचाच असणार. दुसरं कोण बोलणार? मग मी जसं बाहेर बघितलं तसं छोटीवर माझी नजर पडली. मग लगेच लता तिला म्हणाली, अगं म्हशे, ये इकडं. किती वेळ झोपी गेली आहेस? आम्ही 2 वेळेस चहा पिलो. कितीतरी मस्करी करतोय, हा चांगली जोक सांगतोय आणि तू मात्र एकदम ढाराढूर झोपी गेलीस. दीदी पण तशीच आणि तू मग तशीच. मग ती म्हणाली, मला काय झालं मला काही समजलंच नाही. आणि ती म्हणाली, अगं मसाला दूध मगा तर पिलं होतं ना, तुम्ही आणखीन पण दूधच पितायत का? मग आता काय तिला काय सांगणार? मी लताकडे बघू लागलो. तशी लता म्हणाली, अगं तू दूध पिलीस आणि हा राजेश दूध पित होता, परंतु हा गरम आहे म्हणून ह्यानं तू थोडं दूध पिलं आणि थोडं दूध बाजूला ठेवलं होतं. परंतु ह्याच्या दुधामध्ये मच्छर पडलं म्हणून ह्यानं दूध तसंच बाजूला ठेवलं आणि हा झोपला. परंतु काही केले ह्याला झोपच लागत नाही. त्याच्यामुळं हा आता खूपच तळमळत होता. मग मीच ह्याला विचारले, तुला काय त्रास होतोय? तसे ह्यानं मला सांगितलं, मला काय होतंय मला काही समजत नाही. मला परत एकदा दूध बनवून देतेस का?
तसं बघितलं तर ह्यानंतर खरोखर चहा मागितला होता, परंतु चहा पिल्यानंतर झोपमोड होते हे मला माहीत आहे आणि झोप लागतच नाही. त्याच्यामुळं ह्याचं स्वास्थ्य बिघडून जाईल. हा झोपलाच नाही तर ह्याचं स्वास्थ्य नक्की बिघडेल असं मला वाटलं. म्हणून मीच ठरवलं की ह्याला चहा देण्याच्याऐवजी मसाला दूधच बनवून द्यावं. आमच्या दोघांचं बोलणं चालू असतानाच छोटी आत आली. मग ती एकदम मला खेटून उभी राहिली आणि तिला म्हणाली, "तू जा आता. मी ह्याला मसाला दूध पण पाजवते आणि ह्याच्या स्वास्थ्याची काळजी पण घेते. तू आणखीन पण झोपली नाहीस. दीदी, जा आता तू झोप." मग तिनं माझ्याकडे बघून एक कटाक्ष टाकला. स्मित हास्य दिलं. तिला काय म्हणायचं होतं हे मी समजून गेलो. मग मी म्हणालो, "छोटी, आपण सर्वजण जाऊ ना झोपायला तिकडं. तू थांब. तू कशाला तिला पाठवतेस?" आणि तिला म्हणालो, "ज्योती थांब. तू पण इथंच थांबून दूध पी आणि परत आपण झोपायला जाऊ." आता मात्र छोटीला माझा राग आला. चांगलं ती तिला कटवत होती, परंतु मी मध्येच अडकुता घातला होता आणि माझ्या बोलण्यामुळं आता लता तिथंच थांबली होती. एकतर छोटीला फोर्स करता येत नव्हता लताला जा म्हणून, आणि ती कशी काय म्हणू शकत होती, "तू इथून निघून जा, इथं थांबू नकोस" म्हणून. सर्व गोष्टी खूप अवघड होत्या. त्याच्यामुळं आता छोटीला काहीच बोलता येत नाही म्हणून छोटी गप्प बसली. परंतु छोटीला माझा राग आला होता. ती माझ्याकडे खवल्या मांजरासारखी रागारागाने बघू लागली. मग हळुवारपणे मी तिला चिमटी घेतली आणि तिला हळूच म्हणालो, "काय यार, तू तर झोपी गेलीस, परंतु माझ्या मूडचं पूर्ण तू डिसमोड करून टाकलीस. मला खूप टेन्शन आलं आणि आत्तापर्यंत मला झोपच लागत नाही. मी इकडून तिकडे तिकडून इकडे होतोय. बरं झालं योगायोग लता उठली म्हणून." लतानं मला विचारली, "का रे राजेश, झोप येत नाही का?" तसं मी तिला सांगत होतो. तेवढ्यात लतानं मध्येच तोंड घातलं आणि ती म्हणाली, "हो ना, मी सर्व काही तिला सांगितले. आता रिपीट करायची काय गरज आहे का?" मग मी म्हणालो, "अगं तिला पण माहीत व्हावं ना काय आहे ते." मग छोटी मला म्हणाली, "हो, तुमच्या दोघांचं बोलणं मला समजलं. तुला झोप येत नव्हती म्हणून हिनं तुला मसाला दूध करून दिली. ठीक आहे. चला." मग त्या 2 कपामध्ये आम्ही 3 कप केलं आणि तिघांनी पण मस्त मसाला दूध पिलं. मसाला दूध आता यावेळी मात्र लतानं लवकर संपवलं होतं आणि लता लगेच मला म्हणाली, "राजेश, हे सर्व कप टाका आणि तुम्ही दोघे पण लवकर या झोपायला. मी जाऊन झोपणार आहे. मला खूप झोप येते. तुला किती वेळ जागी राहायचे तेवढा वेळ जागी राहा. परंतु मला मात्र आता झोप कंट्रोल होत नाही." असं म्हणून लता आमच्या दोघांनाच त्या किचनमध्ये सोडून निघून गेली. आता लताला माहीत होतं आणि लतानं अगोदरच माझ्याकडून शब्द घेतला होता. जे काही मी छोटीसोबत करणार आहे ते लताला बघायचं होतं. त्याच्यामुळं मी किचनमध्ये तर छोटीसोबत काही करणार नाही हे तिला माहीतच होतं. आता छोटीने तिच्या अंगावर कधी कपडे घातले हे मला काही माहीत नव्हतं आणि मी त्या गोष्टीकडे लक्ष पण दिलं नव्हतं. मग जसं लता त्या खोलीतून निघून गेली तसं छोटी मला म्हणाली, "राजेश, तुला काही समजते का नाही रे?" मग मी म्हणालो, "काय गं, काय झालं?" तशी ती म्हणाली, "अरे, तू माझ्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकलेस आणि तसाच मला उडी टाकून तू बिनधास्तपणे इकडच्या डोंगावरून तिकडच्या डोंगावर होत होतास आणि माझ्या अंगावरचं पूर्ण पांघरून पण निघून गेलं होतं. बरं झालं दीदीनं कसं काय बघितली नाही की. आणि त्या खोलीमध्ये तर पूर्ण उजेड आहे. मग दीदीची नजर माझ्याकडे गेली नाही का? कसं तिनं तुला काही म्हणली का?" तसं मी म्हणालो, "नाही गं बाई, तुझ्या अंगावर तर पांघरून होतं ना. मी तुझ्या अंगावरचे कपडे काढले होते, परंतु तू एवढ्या लवकर झोपी जाशील असं मला वाटलं नव्हतं आणि तू अर्ध्यामध्येच झोपी गेलीस. तू अचानक झोपी गेल्यामुळं आता तुझी झोपमोड कशाला करायची म्हणून मी पण तुला मुद्दाम उठवलं नाही आणि मी तुला तशाच अवस्थेत सोडून मी शांतपणे पडून राहिलो होतो." मग ती मला म्हणाली, "म्हणजे तुम्ही दोघे दूध प्यायला इकडे आल्यानंतर माझ्या अंगावरचं चादर बहुतेक निघालं असावं. माझ्या अंगावरची रजई तुम्ही इकडे आल्यानंतरच निघाली असं मला वाटते. कारण मी जेव्हा जागी झाले तेव्हा माझ्या अंगावर पांघरून काही नव्हतंच आणि मी पूर्ण उघडीच होते. माझा पूर्ण भाग उघडा होता. मग मी उठून अगोदर कपडे अस्ताव्यस्त झालेले व्यवस्थित केले आणि इकडे तिकडे बघितलं तर तुम्ही दोघे पण गायब. अगोदर तर मला टेन्शन आलं, तुम्ही दोघे कुठे गेला असाल. मग मी उठून बाथरूमकडे जाऊन बघितलं तर तुम्ही दोघे बाथरूमकडे पण नव्हतात. मग मी इकडे बघितले, इकडून आवाज येत होता तुमच्या हसण्याचा. मग मात्र मी हळूहळू आले आणि तुम्ही ते दूध पित असताना मला बघितलं. मग मी देवाचे एकदा उपकार मानले. बरं झालं छोटीनं आमच्या दोघाला नको त्या अवस्थेत बघितलं नाही, कारण हिच्या मनामध्ये आणखीन काय आलं असतं हे मला माहीत नाही. मग काही वेळ असाच गेला. मग मी तिला परत एकदा तिथंच घट्ट मिठीमध्ये घेतलं आणि तिला म्हणालो, "काय यार छोटी, तू मला अर्ध्यावर सोडून अशा अचानक कशी काय झोपी जाऊ शकतेस?" तशी ती मला म्हणाली, "सॉरी यार राजेश, मला कसं झालं काय झालं मला काही समजलंच नाही. ते दूध पिल्यामुळं मला एकदम सुस्ती आली आणि जेवण पण जरा मी जास्त केलं होतं. ते जेवण जास्त आणि दूध त्याच्यामुळं माझ्या शरीराला थोडं एकदम रिलॅक्स जाणवलं आणि मी कशी झोपी गेली मला समजलंच नाही. असं पण बघितलं तर मी जरा लवकर झोपी जाते." मग मी म्हणालो, "जाऊ दे, जे काही झालं ते झालं. तुझा पण मूड फ्रेश झाला. तू झोपेतून उठलीस त्याच्यामुळं आणखीन तुला जास्त फ्रेश वाटेल." ती म्हणाली, "हो ना, तसं तर आहे." मग मी म्हणालो, "चल आता आपण झोपायला जाऊ." तशी ती मला म्हणाली, "एखादा राऊंड इथंच करायचं का?"
मी म्हणालो, काय तुला वेड बीड लागलं आहे का काय? हे किचन आहे आणि इथं कसं काय जमल? तशी ती म्हणाली, अरे तिकडे लता दीदी आणखीन जर झोपली नसली, ती आणखीन चित्रपट बघत बसली असेल तर कसं करायचं? मी म्हणालो, तू नको टेन्शन घेऊ, चल तू, ती झोपली असेल. आणि आताच तू बघितलीस ना ती तिला किती आळस आला होता. तिला चांगली झोप येत होती. आणि तू बघ, तिनं जर झोपली नसेल, तिनं जर काही टी व्ही वगैरे बघत असेल, तर आपण आणखीन काहीतरी निमित्त करून इकडे येऊ आणि मग मात्र सर्व काही कार्यक्रम इकडंच करू. तशी ती मला म्हणाली, ठीक आहे चल, परंतु ती जर तिथं जागी असेल तर अगोदर मी येणार, माझ्या पाठीमागे तू काहीतरी निमित्त करून ये. नाहीतर तू असं करशील की तू झोपी जाशील. मग मी झोपी गेले, आता तू झोपी जाऊ नकोस. मी तिला म्हणालो, छोटी असं काही होणार नाही आणि असं पण मी खूप मजबूत आहे, मला लवकर झोप येत नाही. असं पण मी रात्री 2-3 वाजता झोपतो, माझा झोपेचा आणखीनसुद्धा वेळ झाला नाही. मग ती मला म्हणाली, तुझा झोपेचा वेळ होऊ किंवा न होऊ, परंतु माझी मात्र आज तू मस्त शिस्त लाव. आज मी गाजर, मुळा अशा प्रकारचं कुठलंही साहित्य खरेदी केलं नाही किंवा माझ्याकडं घरी पण काही नाही. आज तू घरी येणार आहेस हे मला दुपारीच माहीत झालं होतं. त्याच्यामुळं मी एकदम मनापासून ठरवलं होतं, काही जरी झालं तर आज मी तुला सोडणार नाही. मग मी तिच्याकडंच नुसता बघू लागलो. तशी ती हळूच मला म्हणाली, परंतु तुला मी एक गोष्ट विचारू का? मी म्हणालो, हो विचार ना. मग ती मला म्हणाली, तुला राग येत नसेल तर विचारते हां. मी म्हणालो, हो सांग ना, विचार तुला काय विचारायचं ते. मग ती मला म्हणाली, खरंच राग येणार नाही ना? मी म्हणालो, अगं बाई, नाही राग येणार म्हणल्यास येणारच नाही. मग ती मला म्हणाली, आपलं काही सूत जमण्याच्या अगोदरच ब्रेकअप होईल अशी मला भीती वाटते. त्याच्यामुळं मी तुला काही सांगणार नाही किंवा काही विचारणार नाही. जाऊ दे बाबा. मी म्हणालो, छोटी असं काही होणार नाही, तू एकदम बिनधास्त सांग काय तुझ्या मनामध्ये चालू आहे ते. मित्रांनो, छोटीनं मला काय सांगितलं किंवा काय विचारलं हे सर्व काही कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. आपण भेटणार आहोत कथेच्या पुढच्या भागात. बाय बाय मित्रांनो.